तू राहशील नाहीतर मी राहीन विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा इशारा, तर जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप। प्रचाराला याच विधानसभेमध्ये उरली सुरली गुरमीही उतरव, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्ला बोल, तर ठाकरेंचं आव्हान स्वीकारत भाजप नेत्यांचा पलटवार। पूजा खेडकरला यूपीएससीचा सर्वात मोठा दणका, दोषी ठरवत उमेदवारी रद्द, भविष्यामध्ये कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही, माझाच्या बातमीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट। रेशन धान्य वितरणाचे ई-पॉस सर्व्हरशी संपर्क तुटल्यानं राज्यभरामधील धान्य वितरण ठप्प, ऑफलाईन वितरणाचे आदेश। उरणमधील यशश्री शिंदे हत्येचा आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी, लग्नाला नकार दिल्यानं हत्या केल्याचं उघड। साताऱ्यामध्ये मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा, अस्तित्वात नसलेल्या प्रियकराचा मृत्यू झाल्याचा समजताच तरुणीचीही आत्महत्या, आरोपी मैत्रिणीला अटक। कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय रद्द। जपानच्या टोयोटा समूहाची छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक, 8,000 रोजगार निर्मिती, फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर सह्या। CP राधाकृष्णन महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान, राजभवनातील सोहळ्यामध्ये हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी दिली शपथ। महाराष्ट्रातल्या कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक पदकाच्या शर्यतीत, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलची 50 मीटर्स रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत धडक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।